सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप भैरवदेव संसार भयनाशनम् दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान की जय. अर्जुनाच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्णानं धर्मराजाचा भीमाचा या सगळ्यांच्या पराक्रमाचं वर्णन केलं आणि द्वारकेत जाण्याची बातमी सांगितल्यावर पांडवांना दुःख झालं. जन्मेजयानं विचारलंय, हे शत्रुनाशका भगवान, मी असं ऐकलंय की दुःखाच्या निरसनाकरता एकदा अर्जुनानं भगवंताला सभेमध्ये बसवलं आणि बसून दुःखाचा वार्तालेप करताय. काहीतरी विचारायचं म्हणून प्रश्न टाकलाय. वैशंपायन म्हणतात, श्रीकृष्णासहित अर्जुनानं पूर्ण राज्याचा अधिकार धर्मराजानं सांभाळल्यानंतर त्या सभाभवनामध्ये काहीतरी एक कार्यक्रम करावा म्हणून भगवंताला एका सिंहासनावर बसवलं. पाऊस सुरू झाला ना. देवाला सिंहासनावर बसवलं आणि आपण दोघं मित्र आहोत या भावनेनं सभामंडप पूर्णपणे भरला असताना भगवंताचं अर्चन केलं, पूजा केली आणि पूजा केल्यानंतर अर्जुनानं विचारलं की देवा, हे देवकी नंदना, युद्धामध्ये तुम्ही माझ्याजवळ उपस्थित होते. युद्धात अतिशय सुंदर प्रसंग आहे, म्हणजे मला दुपारपासून केव्हा सांगेल याचा आनंद झाला आहे. तर ते उपस्थित असताना ईश्वराचं दर्शन कसं करावं हे तुम्ही गीतेत मला सांगितलं, पण मला काही समजलं नाही. कारण हे केशवा, मी स्नेहवश झालेलो होतो. स्नेहवश अवस्थेमध्ये जो उपदेश होतो ना, तो नीट समजत नाही. तर तुम्ही द्वारकेला जाण्याची घाईघाई करू नका. मला हा विषय चांगला समजून सांगा. म्हणजे देवानं 4 दिवस राहावं याच्याकरता यानं केलेलं हे नाटक म्हणण्यापेक्षा आदरयुक्त भावना आहे. भक्त कधी नाटक करत इथेच तर घोडपेट खात. भक्त काय करतो, काहीतरी निमित्त शोधतो देवाचं. आज गुढीपाडवा, आज दशमी, आज एकादशी आहे, आज एकादशी आहे, असं काहीतरी निमित्त शोधतो तो देवाकरता. मंदिरात येण्याकरता सुद्धा बरेच लोक निमित्त शोधतात. आता मी
कोणाला तरी सांगितलं ना, किंवा ते उत्सवाला येतील, म्हटलं बघ जगामध्ये असं आहे की काय जाता धुळ्याहून जळगावला उत्सवाला, का धुळ्यात देऊ नये का असं सांगता म्हाताऱ्या माणसाला. तरी सरकारने म्हाताऱ्या माणसाला अर्धं भाडं ठेवलं, आणखीन काय पाहिजे, तरी जाऊ देता नाही. पण साडूकडे सत्यनारायण लगेच चालला असं आहे. कारण परमार्थ मार्ग मोठा कठीण आहे. असे किती मुलं दिसतात तुम्हाला की वयोवृद्ध आई वडिलांना घेऊन आले दर्शनाला, क्वचित. असं कारण परमार्थ हा आपण करायचा असतो. म्हणून आपल्यात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत परमार्थ सोडायचा. हस्तपाद इंद्रियाशी पूजा देई ऋषिकेशी मागितलं आहे. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत हे शरीर जेवढं झिजवता येईल, देवकाजी झिजे देह ज्याचा, रामराया झिजू दे रे, नुसतं म्हणण्यापुरतं नाही, तर प्रॅक्टिकल आलं पाहिजे. हां, जेव्हा गात्र गलित होता ना त्यावेळेला स्मरण करत राहा. जोपर्यंत गात्र चांगले आहे तोपर्यंत चलन आणि स्मरण दोन्ही करा. चलन आणि स्मरण दोन्ही करा. कारण चलन नाही केलं तर शरीर जड होईल, आणि जड झालं तर जड कोणत्याच उपयोगाला येत. म्हणून अवजड वाहन जात असलं की बाकीच्या वाहनांनी सावध राहील. अवजड आहे शरीरसुद्धा, अवजड नको. वैशंपायन म्हणतात, अर्जुनानं असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गळ्याशी लावलं, उत्तर द्यायला सुरुवात. गळ्याशी तर लावलं पण उत्तर इतकं कडक आहे. भगवान वाच, अर्जुना, ज्या समयी मी तुला अत्यंत गोपनीय विषय श्रवण करायला लावत होतो तेव्हा तू स्वस्वरूपाचा धर्म विसरलेला होता. इतक्या तपश्चर्या केल्या, शंकराला प्रसन्न केलं की रात्र हे झालं, स्वतःच्या स्वरूपाला विसरलेला होता. मला भूभार उतरवण्याची गरज होती म्हणून तुला हाताशी धरला. आता नातं भाडं काही नाही, राजाचा भाऊ आहे हे पण नाही, उपदेश करताय. सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय, शुक्ल कृष्ण गतीचं निरूपण, नित्य लोकाचं वर्णन तुला मी सगळं गीतेत समजवलं. पण मला खेद असा होतो, मी सांगत होता असताना तू श्रद्धाहीन बुद्धिहीन होता. माझ्यावर श्रद्धा असती तुझी तर मला तुला इतकं तयार करावं लागलं नसतं. तरी मी सांगितलं होतं, श्रद्धावान लभते ज्ञानम. मी सांगत होतो. बरं, माझ्याबरोबर राहून माझ्या अनुभव तुला पुष्कळ होत आहे. माझे जेव्हा 8 लग्न झाले, 8ही लग्नाच्या वेळेला तू माझ्याबरोबर होता. त्या सगळ्या स्त्रिया माझ्याकरता तप करत होतात. तपामुळे मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना स्वीकारलं. मी स्वतःहून कोणाला स्वीकारलं नाही. ज्यांनी तप केलं त्यांनी मला स्वीकारायला भाग पाडलं. रुक्मिणीचं पत्र तू वाचलेलं होतं, कालिंदी, मित्रवंद्या. मग एवढे अनुभव, प्रत्यक्षात चमत्कार नमस्कार घडून सुद्धा असा वक्ता पाहिजे. नाही तर थाय थाय बापडी गिलक्याचं बाण, धरधर बाबू उसका कान. सरळ बोलताय देव. काय उपयोग आहे हे तुला कळायला पाहिजे. तुला स्मरण राहिलं नाही. हे पंडुनंदना, आता एकदम लांब टाकून दिलं. हे पंडुनंदना, निश्चयपूर्वक बुद्धिहीन आहे.
तुझी बुद्धी चांगली अनुभवाला आलेली नाही, तुला उपदेश करणं मला कठीण गेलेलं आहे. त्या समयी योगयुक्त परमात्म्याचं वर्णन मी केलेलं होतं. 11वा अध्याय. विषय ज्ञान तुला सांगितलं होतं. आता तू त्या ज्ञानाच्या लायक नाही, गोष्टीच्या लायक आहे. गोष्ट ऐक. ज्ञानाच्या लायक नाही. मग जग जे आहे ना, कथानकाच्या लायक आहे. खरं तत्वज्ञान ऐकत नाही. कुठे कधी नाचाचं भागवत असलं तर लगेच चाललं जातं, पण तत्वज्ञानाचा इतिहास ऐकायला तयार नाही. कारण तुम्हाला आत्मतत्व कळाल्याशिवाय ह्या गोष्टी काही उपयोगाला येणाऱ्या नाही आहे. कोणती लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली, पण त्याचं तत्व काय सांगितलं आहे? सत्य. बस. बुडबुड घागरी उडचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडलीन मांजरीला चढतच नव्हती ती, कारण चोरून खीर प्यालेली होती. आपण सुद्धा चोरून विषय उपभोगतो, त्यामुळे आपल्या बुद्धीत हे स्थिर राहत नाही. मग बुद्धी स्थिर होण्याकरता एक उपाय सांगतो, गोष्टी रूपानं तो ऐक. एक दिवशीची गोष्ट आहे. दुर्धर्ष नावाचा ब्राह्मण माझी विधिवत पूजा करून माझ्याजवळ बसला आणि मला अशी बुद्धी झाली की या ब्राह्मणाला काहीतरी ज्ञान विचारावं. कोण म्हणताय? भगवान कृष्ण. मी स्वतः ज्ञानाचा तत्ववेत्ता असून सुद्धा त्या ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर असं वाटलं की याला काहीतरी विचारावं. आणि त्या ब्राह्मणाला विचारलंय, मी प्रश्न केला आहे की महाराज, मला अन्यथा भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान सांगा. भगवंतच विचारत आहे. त्या ब्राह्मणाला सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, मधुसूदना, तुम्ही सर्व प्राण्यांवर कृपा करणारे आहे, त्यामुळे तुमचा मोहनाश झालेला आहे. तुम्ही सर्व प्राण्यांवर कृपा करा. मी काल सांगितलेला हा जो पर्जन्य पडला आहे, आपल्याला वाटतं आपलं नुकसान आहे, पण ईश्वराची काहीतरी योजना असल्याशिवाय नाही. आता ती आपल्याला कळत नाही आहे. आपण म्हणतोय नुकसान झालं आहे, नुकसान झालं आहे, पण ईश्वराची काहीतरी योजना आहे. कुठे काहीतरी ढवळाढवळ करायची आहे त्याला, आणि त्याकरता तो असं करतो. आता पहा, एकदम वातावरण शुद्ध झालं आहे. नसतं तर काय झालं असतं? या उन्हानं, याच्यानं, या प्रदूषणानं विपरीत झालं असतं, रोगराई वाढली असते. आता हा पडला ना, ते कारण आहे त्याच्याजवळ. आपण वस्तुस्थिती पाहतो. जसं ज्यांनी पापड टाकलं होतं त्या काय देवात पाणी पाडून टाकलं ते पापडापुरतं पाहता. परमात्मा विश्वाचं पाहतो, म्हणून त्याला विश्वात्मा म्हणतात. विश्वात्मा, विश्वभावना, विश्वनाथ, विश्वंभर. मी यथाविधी उत्तर देतो तेव्हा तुम्ही सावधान होऊन श्रवण करा. बघ, तो ब्राह्मण मला सांगतो, सावधान होऊन श्रवण करा. कारण वक्त्याचा अधिकार श्रोत्याला सावधान करायचा आहे. न ते कावळे गुरुजीच्या निमित्ताने का होईना, पण कावळे गुरुजी बोललं गेलं की शेजारच्या माणसाची बोलतात आहे, पण त्यांच्या लक्षात नाही येते की आपल्याला धरून बोलत आहे. आज कोणी नाही म्हणून गुच्छ येते, कोणीच नाही जवळ तुमच्या, नाही तर लगेच इकडे तिकडे बोलायला लागून जाते. म्हणून श्रोता सावधानम भवन्तु. श्रोता काय झाला पाहिजे? सावधान. म्हणून त्यावेळेस प्राचीन इतिहास सांगतो देवा तुम्हाला. काश्यप नामक एक धर्मात्मा ब्राह्मण होता. तो तपस्वी होता. सर्व ब्रह्म ऋषी त्याच्याजवळ जायचे आणि धर्माविषयी शास्त्र आणि संपूर्ण रहस्य सांगायचे, विचारायचे. आणि तो भूत भविष्याचा ज्ञात होता.
विज्ञान प्रवीण होता, लोकतत्वज्ञानी होता, कुशल होता, सुखदुःखाचं रहस्य समजणारा होता, जन्म मृत्यूचं तत्व, पाप पुण्याचं ज्ञान, उच्च नीच प्राण्यांच्या कर्मानुसार प्राप्त होणारी गती याचा द्रष्टा होता. देवाला ब्राह्मण सांगतोय, ब्राह्मण काश्यपाचं उदाहरण देतोय. इतका ज्ञात होता तो, आणि इतका ज्ञात असल्यामुळं विश्वरचनेची सिद्धी, चित्ताची शांतता, जितेंद्रिय, ब्रह्मतेजाचं ज्ञान आणि अंतर्धान होण्याची विद्या ही त्याला जाणून होती. म्हणजे इथून तो अंतर्धान होऊन दुसरीकडे जात असतो. दुसऱ्याच्या मनात, दुसऱ्याच्या बुद्धीत काय प्रश्न आहे फटकन सांगून टाकायचं. जसा वायू कुठे आसक्त राहत नाही, तसा त्याप्रमाणे तो काश्यप कुठेही आसक्त नव्हता. वायू ज्याप्रमाणे गतीने जातो त्याप्रमाणे गतीने जाणार होता. असा हा तपस्वी ब्राह्मण, त्याच्या निकट एकदा मेधावी तपस्वी आला आणि धर्माच्या अभिलाषानं एकाग्र चित्त करून महर्षीला न्यायानुसार नमस्कार करून विचारलंय, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुम्ही अद्भुत संत दिसतात. म्हणजे काश्यपांच्या जवळ दुसरा एक ब्राह्मण गेला आणि त्याने न्यायानुसार नमस्कार केला. आपण शास्त्राचे ज्ञात दिसतात, सच्चरित्र दिसतात, तुमच्या दर्शनानं मला आनंद झाला. तर हे त्याने ऐकून काश्यपाला विस्मय वाटलं की अरे बापरे, आता आपल्यापेक्षा एक कडी निघाला. म्हणजे काश्यपाला जाणणारा ब्राह्मण वेगळा आणि काश्यपाचं वर्णन करता करता काश्यपाला प्रश्न करणारा आणखी त्याच्यापेक्षा वेगवान निघाला. माझ्या अंगी हे जे गुण आले याचं तुमच्या मनात संशय आलाय म्हणे. हो, तर मी गुरु शुश्रूषा केली आहे, गुरुभक्ती केली आहे आणि श्रद्धाभावानं मी संतुष्ट राहतो. जनार्दन माझ्या मुखात आहे, जनार्दन माझ्या मुखात आहे. म्हणून तुम्ही कोण आहात हे मी ओळखलं. म्हणून संताला ओळखण्याकरता आपल्यामध्ये सुद्धा संतत्वाची जागृती असावी लागते. आपण बहिर कपड्याने संत समजून जातो. करी वृत्ती संत तो संत जाणा. ज्याची वृत्ती संत झाली आहे तो संत. आपली तर बहिर्मुख वृत्ती आहे. मोठी जाहिरात करा, लोक खूप आले पाहिजे, असं नाही. भक्तच आले पाहिजे कथेला, कारण कथा ऐकून आनंदित होतं. श्रीमंत आला तर तो पैसे देईल, हां करून टाका म्हणतात, मला जमणार नाही त्या दिवशी प्रसाद घ्यायला, मला कुठे वेळ आहे. भक्त मात्र वेळेत वेळ काढून आल्याशिवाय राहणार. आता मी त्याला सांगितलं की तू येऊ नको, तू पडून जातो, तुला ऐकायला घरी मिळेल. आत्ता बोललो तर, कारण कुठेतरी शरीर सांभाळावं लागतं. ऐकायला मिळतं ना घरी, ऐका. कारण हा घरी पोहोचेपर्यंत डोक्यात राहतं, नीट गेला का नाही, नीट गेला का नाही. वाटतात तुम्हाला असं, पण येणारे माणसं सुखरूप घरी पोहोचले. काल मी 3 मिनिटात निर्णय बदलवला, म्हटलं थांबलाय पाऊस, निघा तुम्ही सगळे. आणि खरंच सगळे घरी पोहोचेपर्यंत शांत होता तो, नंतर सुटला. कारण घटना घडून गेली ना तर निभवायला मोठी जड जाते. हल्ली मनुष्य पराधीन होतो. आपण जोपर्यंत स्वाधीन आहे तोपर्यंत ठीक आहे. बरं, वाहनांचाही भरोसा नाही ना, कोण काय, कसलाच भरोसा नाही. म्हणून तेव्हा सिद्ध म्हणाले, तात काश्यपा, मी मनुष्य नाना प्रकारे शुभकर्माचं अनुष्ठान करतो, केवळ पुण्याचा संयोग म्हणून उत्तम फळ मिळतं. काय सांगताय सिद्ध महात्मे काश्यपाला,
मनुष्य नाना प्रकारचे शुभकर्माचं अनुष्ठान करतो, केवळ पुण्याच्या संयोगानं त्याला उत्तम फळ मिळतं, देवलोकाचं स्नान प्राप्त होतं. आपण जे शुभकर्म करतो या शुभकर्माने आपल्याला देवाच्या जवळचं स्थान मिळतं. बघा, तुमचं काहीतरी सुकृत आहे सगळ्यांचं, म्हणून तुम्ही टाकाटाक करून त्याचं ऐकायला येतात. त्याचं ऐकायला मिळणं हेच पुण्य सुकृत आहे. याचं फळ सगळ्यांनाच भरपूर पैसा मिळेल असं नाही आहे. याचं फळ एक आहे की तुम्ही त्याच्या सन्निधात जाण्याच्या मार्गावर आहे. काही लोक म्हणतात इतके देवदेव करता काय भेटतं तुम्हाला. जेव्हा तो वैतागतो तेव्हा इकडे येऊन शांती मिळाली, दुःख देतो, आलो असतं तर बरं झालं असतं, मनातला मळ निघून जातो, असा पुथून बोलतो. असं लक्षात. तो प्रसाद उरला ना तर आता आम्ही दोघांनी गोष्ट केलं, म्हटलं का रे तिथे वाटायला जावं लागायचं ना, घ्यायचे नाही काही लोक. काय भुसकुट आणलं भुसकुट. पण जे लोक आहे ना ते म्हणतात राम मंदिरातल्या सोंटवड्यासारखा सोंटवड्या. एकदा ते स्वामीनारायण मंदिर आहे ना, तिथला एक ट्रस्टी आला होता. मला म्हणे महाराज तुम्ही काय घ्याल सुंटवड करून द्यायचं. म्हटलं इथे का दुकान लावलं आहे, कोणी सांगितलं तुम्ही, हे सरकारी मंदिर आहे, इथे अशाही अपेक्षा नाही करायच्या. हे कोणाला काही करून बिरून देत नाही बरं. ते तिकडेच पाय म्हटलं तू कुठं होत असेल तिथे, यापुढे असं विचारायला यायचं नाही. असं आहे मंदिराची. तुम्हाला महती माहीत नसेल तर नका करू, पण आमचं मंदिर म्हणजे काही असं हे नाही. प्रसाद ज्याला त्याला योग्यतेने मिळतो. आम्ही असं करून विकत नाही म्हटलं, सांगून टाकलं. आता काल थोडाही लोक आले होते, आज कुठेतरी मोठं संमेलन होतं. मी माझ्या गव्हर्नमेंटच्या मंदिरात आहे, मला असं येता येणार नाही, मर्यादा आहे मला, असं काही बोलता नाही येणार. पहा तुम्ही एकही शब्द एक दिवशी असा निघणार नाही तोंडात, कारण मर्यादा आहे. हे 10च्या नंतर मोठ्यानं ओरडताना मला आवडत नाही. मी लगेच सांगतो आवाज कमी कर रे. का जसा धर्म पाळायचा अधिकार आहे ना, तसा मानवाला कायदा पाळायचा सुद्धा जबाबदारी आहे. का आपण त्या शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला 3 वाजत आहेत नाही, एखाद्याचा रस्त्यात काही घातपात झाला तर आपण जबाबदारी नाही. 12लाच आरती करून आपण सोडून देतो. नाही म्हणजे ते 12ला 3 वाजेपर्यंत जागायला पाहिजे. आम्ही कोणाची विटंबना होईल असं वागणार नाही. 5 वाजता आमचं मंदिर उघडणार नाही, 6:15 उजेड देवाच उघडेल. भावनेने बाई येऊन जाईल. रस्त्यात काही झालं तर कोण जबाबदार आहे त्याला. 2 वेळा काकडे का करतो मी, सगळ्यांना मिळावं. धर्म असं सांगत नाही. धर्म देश काल आणि परिस्थिती. म्हणून आपल्याकडे काकड्याला 100 लोक राहतात, दुसरीकडे 3च लोक राहतात. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. मंदिर जे आहे ते अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती व्हायला नको. अनुकूल असली तर कोणीच काही बोलत नाही, प्रतिकूल झाले तर त्याच्यावर लगेच चर्चा होते. म्हणून जीव हा अत्यंत सुख मिळेल याच्यात राहतो, कारण तो जीव आहे म्हणून सुखाची अपेक्षा करतो. पण जीवाला ज्ञान झालं की तो सुखाची इच्छा ठेवत नाही. त्याच्यामध्ये काय उत्पन्न होतो त्याग. आणि मग मी अर्जुना एक शब्द वापरला होता, त्यागात निरंतर शांती. असं आहे, म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचं ज्ञान आहे आज. जीवाला सुख पाहिजे असतं, जीवाला सुख पाहिजे असतं, तो सुखाकरता परमार्थ करतो. पण जीव जर सुखाच्या अवस्था ठेवेल तर त्याच्याकडून त्याग होणार नाही. आणि जीव जेव्हा सुखाचा सुखाचा सोडतो तेव्हा त्याचा त्याग येतो, आणि त्यागात त्याला शांती मिळते, आणि त्या शांतीत मी त्याच्याजवळ राहतो.
सहनावतु सहनौ वुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै शांती शांती शांती. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्या शरीरातले काम क्रोध पळून जातात, तृष्णा राहतच नाही. कृष्णा घालवी माझी तृष्णा, ज्ञानेश्वरी सांगते, कृष्णा माझी तृष्णा घालव. कारण तृष्णा यातना देणारी अरे तृष्णा. पण मुलांनी आपल्याला खूप चांगलं वागवावं ही सुद्धा तृष्णा ठेवायची नाही. कोण चांगलं वागवू शकतो? जो सर्वशक्तिमान आहे तो. पण आता आपण जर जसे आयुष्य वाढत जातं तसं मुलांचं सुद्धा आयुष्य, आपण जर 80 वर्ष झाले तर 65 वर्षाचे पोरं होत जातात. मग त्यांनाही ते विश्रांतीची गरज आहे का नाही? ते रात्रभर कसे काय आपल्याकडचा बसून राहतील? तो रूट आपण सांगितलं पाहिजे, झोप एक एक झोपा झोपा, मी हाक मारून येईल तुम्हाला, नाही तर गड्डी ठेवेल. इतकी आपल्यामध्ये त्याग आला पाहिजे. कोणीच पाहत नाही रात्री ढोकून त्यांचं केलं इतकं असं बोलण्याचं नाही. कारण अहोरात्र तो आपल्याजवळ आहे. कोण? परमात्मा. तो कोणालाच जाग देईल उठ रे. पण आपल्यात ती त्याग बुद्धी येत नाही. त्याग बुद्धी येत नाही. काय येत नाही त्याग बुद्धी अर्जुना? अरे तृष्णा. आणि ती कोण घालवतं? मी. हे तुला माहित नव्हतं, म्हणून मी तुला ती व्यर्थ गीता सांगितली. आता अदृष्टांत ऐकून घे. बघ, अशुभ गतीमध्ये भोगावं लागतं, वारंवार जन्म मृत्यूचं चक्र. त्यागाशिवाय जन्म मृत्यूचं चक्र सुटणार नाही. अनेक भोजनाचे पदार्थ जरी मिळाले, अनेक वेळा जन्माचं वेगवेगळ्या स्तनाचं दूध प्यावं लागेल, अनेक वेळा पिता वेगळा होईल, माता वेगळी होईल. जेवढे जन्म होतील तेवढे माता पिता. हां, पशुजन्म झाला तर खालून दूध प्यावं लागेल, मनुष्य जन्म झाला तर समोरून दूध प्यावं लागेल. स्तन वेगळा राहील, एक लांब पोळा एक गोल. मग किती वेळा किती जन्म घेशील आणि किती वेळा स्तनानं दूध पिशील? तर तुला माझ्या प्रियजनांचा वियोग होतो. मनुष्याचा संयोग आणि वियोग ठरलेला आहे. योग्य वेळी संयोग होतो आणि योग्य वेळी दोन ओंडक्यांची भेट होते. एक लाट आली की एक इकडे, एक ओंडकं गेलं. एक ओंडकं, त्या ओंडक्याचं वर्षातून फक्त श्राद्ध करायचं आहे. हां, असं आहे ते. संयोग झाला, वियोग ठरलेला आहे. जीवासवे जन्मे मृत्यू. जन्मच झाला की त्याच्याबरोबर मृत्यू अगदी ठरलेलाच आहे ना, येणारच. आता काल कोणीतरी आलं ना माझं, म्हणजे परवा मी तिथे बसलो, दादा लग्नाला 50 वर्ष झाले. आणि काल आल्यावर मला म्हणे नामस्मरणच होती. म्हटलं तुम्ही जर स्मरण 50 वर्षाचं करून राहिले तर नामस्मरण कसं काय होईल? हां, कशाचं स्मरण आहे तुमच्या डोक्यात? मग नामस्मरण होणारच नाही. हे सगळं विस्मरण झालं तरच नामस्मरण होईल. आशीर्वाद द्या म्हणे, आशीर्वाद देता नाही येणार. कारण स्मरण दुसरं आहे ना. मरण येत आहे तरी स्मरण आठवत नाही. लक्षात घ्या. म्हणून विचित्र सुखदुःखाचा अनुभव म्हणजे संसार आहे. प्रियजनांचा वियोग आणि अप्रिय लोकांचा संयोग हा असतो. मग मी देव अवतार घेतल्यावर सुद्धा राक्षसांच्या बरोबरही जावं लागतं, भक्तांच्या बरोबरही जावं लागतं. मलाही काही गडबड कमी नाही आहे. पण मी माझ्या भक्तांकरता धावून जातो.
आणि अभक्तांच्या अंगावर धावून त्यांचा नाश कर. कारण माझे भक्त देहाचा त्याग करतात आणि अभक्त भोग भोगतात. म्हणून राजा असो, प्रधान असो, नौकर असो या प्रजा असो, कुठेतरी मान अपमान शरीराच्या मागे लागलेलंच आहे. पण बऱ्याच लोकांना गावात मान मिळतो, घरात अपमान होतो. बाकीच्या लोकांना वाटतं यांनी आपल्या घरी यावं, घरच्या लोकांना वाटतं यांनी लवकर बाहेर जावं. असं आहे. उलट माझ्या वियोगामध्ये आनंद होतो. मी दूर गेला की लोक जास्ती भावनेनं मला हाक मारतात, पण मलाही सुद्धा माझ्या भक्तांची भावना आठवत राहते. कारण मी भावाच्या बळानेच आकळतो. भाव बळे आकळे, एरवी ना आकळे, करतळे आवळे तैसा हरी. मला घ्यायचं कसं म्हणे, पारियाचा रवा घेता भूमीपुरी, यत्नो परोपरी साधन तैसे. काय साधन त्याला? तर प्रयत्न. म्हणून मीठ सांडलं की ते भराच्या भानगडीत नाही पडायचं. कारण मीठ नाही सांडलं ना, सांडलं नाही भरलं तर डोळ्याच्या पापणीने यम भरायला लावतो म्हणे. कारण ते सागरातलं एक रत्न आहे. मी 14 रत्नापैकी एक रत्न आहे ते जर तुमच्या शरीरातलं कमी झालं तर जास्त झालं तर सुजून जाल. मग काय करायचं? तर मीठ सांडलं की त्याच्यात पाणी ओतायचं. कारण मीठ कशापासून बनलं आहे? म्हणून ताटात सुद्धा उरलं की ज्ञानी लोक काय करतात, त्याच्यात थोडं पाणी टाकून देतात. असं आहे. बा पावसाळ्यामध्ये त्याला ओलावा आपोआप सुचतो. तसे बा किती सूक्ष्म विचार आहे आमच्या अध्यात्मशास्त्राचा, किती ज्ञानमय सांगितलेलं आहे. हे अर्जुना, मनुष्याचा संचय जसा होतो तसा धनाचा सुद्धा संचय होतो. मनुष्य कष्ट करून धन मिळवतो आणि देखत देखत ते नष्ट होऊन जातं. पण धनाचं असं आहे, एखाद्याचं सगळं चाललं जातं. नुसते साखरपुड्याला जाताना लोक तरी तेवढ्या वेळात गेलं. म्हणून काय गेलं पाहिजे, सगळ्यांनीच जायचं. नाही आज स्वयंपाक जेवायला जायचं. बरे अरे घरी काय रे, बरे म्हातारवी असे झाले. आता काय कुठं शेवटचं जाऊ. म्हणून 2 शब्द आहे गावठी शब्द, म्हातारे आणि कुतारे. नुसतं वयोवृद्ध होण्याचा अर्थ नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्या मनातले तर्क कुतर्क गेले पाहिजे. मनामध्ये अभ्यास असेल तर वय काही झालं तरी मनुष्याचा अभ्यास जात नाही. बघ किती कष्ट आहे, मान अपमान, अत्यंत दुःख, शरीराची मानसिक वेदना आणि प्राणांत दंड. जरी इथे कैद नाही झाली तर यमाच्या कैदीत जावं लागतं, नरकात पडावंच लागतं, यमलोकात जावंच लागतं. या लोकातला जन्म, मनुष्य जन्मात बालपण आहे, तरुणपण आहे, म्हातारपण आहे, रोग आहे, राग आहे, द्वेष आहे, द्वंद्व आहे, हे सगळे अनुभव वारंवार करावे लागतील. या क्लेशातून सुटायचं असेल तर अर्जुना, मोठे मोठे लोक माझं नाव घेतात. म्हणे तेव्हा कोणतं नाव आहे तुमचं? आता इतकं सांगितलं म्हणे, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. आपल्या प्राणाचा क्लेश होऊ नये याकरता माझं नाव हे मोठे मोठे लोक घेतात. हे तुला सांगितलं मी, तू काय करतो? तो सिद्धमुनी त्याला सांगतोय, काश्यपाला, काश्यप दुसऱ्या ब्राह्मणाला सांगतोय आणि मी विचारतोय त्याला.
कारण माझं ज्ञान बरोबर आहे का नाही हे सिद्धाकडून मी सिद्ध करून घेतो. म्हणून आपण पुस्तक लिहिलं की आपल्यापेक्षा हुशार माणसाला देतो ना, किंवा काही चुका असतील तर एकदा मग तो नोट्स करून देतो. असं आहे. पहा तुम्ही काही दिवशी आग्रहलेख येतो ना, त्याच्यात एखादा शब्द चुकून जातो, तर विद्वान माणूस त्याला मेसेज करून देतात की हे शब्द काढून टाका पुढच्या वेळेस, कारण त्याच्याने लोकांना धक्का बसतो. असे काही शब्द आहे की जे तसे नाही उच्चारायचे, वेगळ्या पद्धतीने होत. एखाद्या वेळा माणूस नाही आठवले तर लिहून टाकतो आपले बरोबर, पण विद्वान लोक म्हणून कोणताही लेख लिहिणारा खाली मोबाईल नंबर टाकतो, सुधारित पद्धत. म्हणजे विद्वान लोक लगेच त्याला मोबाईलने कळवून देतात, पुढच्या लिखाणात हे शब्द वापरू नका, सावधान. एवढं लक्षात नाही. कोणी काही दृष्टांत देतं, दृष्टांत सिद्धांतयुक्त पाहिजे. म्हणून दुःखाचा अनुभव वारंवार क्लेश करतो आणि तो क्लेश दूर करण्याकरता माझं नाव आहे. परमात्म्याला शरण जाणं म्हणजे समस्त व्यवहाराचा परित्याग करणं. ईश्वराला शरण जाणं म्हणजे सगळे जे व्यवहार आहे, व्यवहार सदन कसाईने व्यवहार बंद केला का, पण त्याच्यातली सत्यता ठेवली, त्याच्यातली सत्यता ठेवली. आता मी तुम्हाला सांगितलं ना की मी ज्योतिष बंद ठेवलं आहे. येणाऱ्या माणसाला सांगायचं की बा का बंद ठेवावं लागतं, तर आम्हाला या 15 दिवसामध्ये या विद्येकरता उपासना करावी लागते. तर त्याला ते बरं वाटतं. तू काय 10-20 रुपयाकरता का माझा नेम मोडू असं बोललं तर त्याला काय वाटेल, त्याला समजेल असं बोलावं लागतं ना. मग तसं आपल्याला परित्याग करणं. आता एक कार्यक्रम होता ना काल, महाराज आले, तिथे मला बोललो, म्हटलं पण नाही, मला राम मंदिर सोडून येता येणार नाही. काही वेळा आपलं स्थिर सोडून जायचं नाही. काय हरकत आहे, हे बी तर देवाचं रामाने नाही सांगितलं जायचं. दुसरं जातच नाही कुठं, इथून घरून इथे ते व्रतस्थ राहावं लागतं. आणि ते आपल्या हिताकरता आहे, जगाच्या हिताकरता नाही. ते जगाला त्याचं काय म्हणतं, काय फरक पडतो, गाडीत तर जायचं, घ्यायला येऊन घेऊन जाऊ, लग्नाला यायला काय हरकत आहे नाही. हे ईश्वरी कार्य आहे. ईश्वरी कार्याचा अनुभव वेगळा असतो. द्वारकाधीशच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मी 4:30 वाजता वरात न्यायची, 4:30 वाजता संध्याकाळ हे कोकटा शेट आलं. म्हणजे दादा म्हटलं मग हे करून जावं लागेल मला, असं नाही जात. देववंदनी करत आहे. आता परवाने घ्या, मी ही रवाना केल्यानंतर मी इथेच बसलो. हे मला करून घ्यावं लागलं सगळ्यांकडून. असं नाही चालत. सुख असो अथवा दुःख असो. जाईपर्यंत पूजा बंद होती, रवाना करून आल्यावर सगळे लावले, पूजा केली, परत तिथेच बसलो. हे कळायला पाहिजे, कारण देवकार्य हे कधीही बंद पडत नाही. त्याच्यामध्ये सुखदुःखामध्ये तुम्ही त्याच्यात लक्ष ठेवलं पाहिजे. कार्य करायचं नाही आहे, पण लक्ष ठेवायचं. म्हणून दामाजी भगवंताने बेदरच्या बादशाला काय सांगितलं, म्हणे का रे तुला तो पगार काय देतो, म्हणे 1 लक्ष. 1 लक्ष देतो माझा मुनीम, म्हणे हा 1 लक्ष पगार देतो. जेव्हा दामाजी भेटले, देवाने खळखळ मोहरा ओढल्या. का रे म्हणे तू 1 लक्ष पगार देतो त्याला, तुझ्या त्या विठूला. दामाजी असते बादशाह, तो नौकर नाही आहे, माझा देव आहे तो. त्याने माझ्याकरता हे रूप घेतलं. मग आत्ता प्रगट कर, तुझा देव आहे तो. आला अंगाशी. तेव्हा दामाजी सांगितलं, तेव्हा काय केलं तुम्ही,
या मूर्ख देहाला फाशीवर लटकवणार होता, याच्यापेक्षा काय करणार होतं तुम्ही? काय केलं? आता प्रगट व्हावं लागेल तुम्हाला. तेव्हा बेदरच्या बादशाहासमोर प्रगट झाले. अजूनही तुम्ही बेदरला गेले तर एक पाय गावाच्या बाहेर आहे आणि एक राजाच्या दरबारात आहे. अजूनही दिंडी जाते तिथे. ऐसा सेवक कभी नहीं देखा, सेवकी छबन्यारी. आला का शब्द तोंडात? नाही तर तुम्ही म्हणून टाकला असता. ऐसा सेवक कभी नहीं देखा, सेवकी छबन्यारी. तसं बोललं पाहिजे. असं तसं बोललं तरी विपरीत होत असेल तर बोलायला काय अर्थ आहे? ऐसा सेवक कभी नहीं देखा, सेवक की छबन्यारी. बादशाह म्हणताय तदा म्हणत श्रीहरी. असं म्हटल्याबरोबर तसेच प्रगट झाले. एक पाय इकडे आणि एक पाय इकडे. झालं दर्शन आणि गुप्त झाले. दामाजी काहीच बोलले नाही. पंढरपूरला आल्यावर मग पांडुरंगाने दर्शन दिलं. कारण तू देहाचा विचार करीत नव्हता म्हणून मला तसा देह धरावा लागला. लंगोटी, डोक्यात एक टोपी, परत डोकं खाजवलं. हा सोपं नाही हो, मोठं कठीण असतं. झाला दास पंढरीनाथ, काय सांगू या देवाची मात. बुद्धीर लागते त्याला. अभद्र बोलायचं नाही. भद्रं करणे भी शृणुयाम देवा. तेच तर अर्जुनाला सांगताय. अरे तुम्ही इतकं सांगितलं. अभद्र बोलायचं नाही. म्हणून माझी भक्ती हीच मुक्ती समज. म्हणून संत काय म्हणतात, नको ती मुक्ती आम्हाला, काय करायची? भक्ती दे. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती. कशाचा काकडा? आता कापड्याचा नाही, अहंकार रूपी काकडा जळायला पाहिजे. हे महामते, कोणतं कार्य प्रिय, कोणतं कार्य अप्रिय हे समजलं पाहिजे. बघ, विद्वान लोक आचरणानं सिद्ध करतात आणि आचरणानं काश्यपाच्या बुद्धीचा सिद्धांत समजला का? सिद्ध पुरुषानं काश्यपाला समजवलं, काश्यपानं ब्राह्मणाला समजवलं, त्या ब्राह्मणाने मला समजवलं आणि मी तुला जसंच तसं सांगितलं. अर्जुन म्हणाला, महाराज माझं समाधान झालं नाही. जीव मृत्यू या त्रिगांच्या गतीचं वर्णन सांगा म्हणे उद्याच्या प्रवचनात. सत्यगुरु राय कृपा मग केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर.